नमस्कार. आज आपण एका अशा ऐतिहासिक संघर्षाची कहाणी पाहणार आहोत जो दिसताना तर सपशेल अयशस्वी ठरला, पण ज्याने एका राष्ट्राच्या समानतेच्या लढ्याची दिशाच कायमची बदलून टाकली. चला तर मग उघडू या इतिहासाचं हे महत्त्वाचं पान. कधी विचार केलाय की स्वतःच्या देवाला पाहण्यापासून, त्याची पूजा करण्यापासून जर कोणी रोखलं तर एखाद्याला कसं वाटेल? ह्याच एका तीव्र भावनेभोवती 20व्या शतकातला एक मोठा संघर्ष उभा राहिला होता. तर आपण बोलतोय त्या काळाबद्दल जिथे एका मोठ्या समाजासाठी मंदिराचे दरवाजे कायमचे बंद होते. म्हणजे बघा, हा लढा फक्त मंदिरात जाण्यापुरता मर्यादित नव्हता, अजिबात नाही. हा लढा होता माणसाला माणूस म्हणून मिळणाऱ्या सन्मानाचा. हे सगळं का घडत होतं तर त्यामागे होती अस्पृश्यता नावाची एक अत्यंत क्रूर सामाजिक प्रथा. म्हणजे काय तर या प्रथेमुळे समाजातील एका खूप मोठ्या वर्गाला म्हणजेच दलितांना साधे मूलभूत मानवी हक्कही नाकारले जात होते. त्यांना मंदिरात प्रवेश तर नव्हताच, देवपूजा करण्याचा अधिकारही नव्हता. आणि सामाजिक समानता तो तर खूप दूरचा विषय होता. आणि या सगळ्या भेदभावाचं, या अन्यायाचं एक जिवंत प्रतीक बनलं होतं नाशिकचं प्रसिद्ध काळाराम मंदिर. या मंदिराचे दरवाजे दलितांसाठी पूर्णपणे बंद होते. मग साहजिकच या अन्यायाविरुद्ध आवाज उठणारच होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी एकत्र येऊन एक मोठा सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. आणि इथूनच एका नव्या पर्वाला सुरुवात झाली, हक्कांसाठीच्या एका मोठ्या लढ्याला. आणि या आंदोलनाचा आवाका किती मोठा होता हे ऐकून थक्क व्हायला होतं. हे काही 100-200 लोकांचं आंदोलन नव्हतं. नाही, तब्बल 15,000पेक्षा जास्त लोक. विचार करा, 15,000हून अधिक लोक आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले होते. ही खरं तर एका मोठ्या सामाजिक बदलाची नांदी होती. तर या आंदोलनाचा मार्ग होता सत्याग्रह. म्हणजे काय तर सत्यासाठी, आपल्या हक्कांसाठी, पण पूर्णपणे शांततेच्या मार्गाने केलेला आग्रह. लोकांनी एक प्रचंड मोठा मोर्चा काढला, पण मंदिरापर्यंत पोचल्यावर काय दिसलं तर दरवाजे बंदच होते. मग त्यांनी ठरवलं, मागे हटायचं नाही. त्यांनी मंदिराला वेढा घालून तिथेच अहिंसक आंदोलन सुरू केलं. आणि त्यांची मागणी अगदी साधी, सरळ आणि स्पष्ट होती. आम्हाला आमच्या देवाला पाहण्याचा हक्क हवाय, बस. आता गंमत बघा, हा लढा काही 1-2 दिवसांचा किंवा महिन्यांचा नव्हता. नाही, तो तब्बल 5 वर्ष चालला. 5 वर्षे. यावरून त्या लोकांचा दृढ निश्चय आणि त्यांची सहनशीलता किती जबरदस्त असेल याचा अंदाज येतो. पण अर्थातच ही 5 वर्ष अजिबात सोपी नव्हती. या काळात असंख्य आव्हानं समोर उभी राहिली. तर बघा, मार्च 1930मध्ये 15,000हून अधिक लोकांसोबत हा सत्याग्रह सुरू झाला. पुढच्याच महिन्यात एप्रिलमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठा संघर्ष झाला. इतका की त्यात स्वतः बाबासाहेब आंबेडकर जखमी झाले. पण लोकांचा निर्धार अजिबात कमी झाला नाही. ऊन, पाऊस, वारा कशाचीही पर्वा न करता विरोधाला तोंड देत तब्बल 5 वर्ष म्हणजे 1935 पर्यंत हा सत्याग्रह अविरतपणे सुरूच राहिला. खरं सांगायचं तर हा फक्त एक लढा नव्हता, ही एक तपश्चर्या होती. आणि आता आपण येतो ह्या संपूर्ण कहाणीच्या सर्वात महत्त्वाच्या वळणावर. इतका मोठा संघर्ष, 5 वर्षांची तपश्चर्या. ह्यानंतर काय झालं? मंदिराचे दरवाजे उघडले का? तर नाही, दरवाजे उघडले नाहीत. मग खरा विजय कुठे होता? तो कसा मिळाला? खरं तर वस्तुस्थिती ही होती की 5 वर्षांच्या या अथक संघर्षानंतरही दलितांना मंदिरात प्रवेश मिळालाच नाही. आंदोलनाचं जे मुख्य तात्काळ उद्दिष्ट होतं ते साध्य झालं नाही. म्हणजे जर वरवर पाहिलं तर हे एक मोठं अपयश होतं. पण खरंच ते अपयश होतं का? कारण इतिहासात अनेकदा असं होतं की ज्या गोष्टी वरवर दिसतात तशा त्या नसतात. आणि या आंदोलनाने जे काही मिळवून दिलं ना, ते त्या मंदिर प्रवेशाच्या हक्कापेक्षा कित्येक पटींनी मोठं होतं. आणि इथेच या संघर्षाचा तो सुंदर विरोधाभास दडलेला आहे. एका बाजूला तात्काळ परिणाम होता, अपयश, मंदिर प्रवेश नाकारला गेला. पण दुसऱ्या बाजूला त्याचा खरा परिणाम काय होता तर एका मोठ्या सामाजिक क्रांतीची सुरुवात. मंदिराचा दरवाजा जरी उघडला नाहीये ना, तरी हजारो लोकांच्या मनाचे आणि विचारांचे दरवाजे मात्र उघडायला सुरुवात झाली होती. तर मग हा खरा विजय, हे खरं परिवर्तन नक्की काय होतं? पहिलं म्हणजे या आंदोलनाने जातीय व्यवस्थेला एक थेट आवाहन दिलं. एका मोठ्या सामाजिक क्रांतीची ठिणगी पडली. दुसरं, दलित समाजामध्ये एक नवी चेतना जागी झाली. आपल्या मानवी हक्कांसाठी आपणही लढू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला. आणि तिसरं, जे सर्वात महत्त्वाचं होतं, या 5 वर्षांच्या अनुभवातून स्वतः डॉक्टर आंबेडकरांमध्ये एक प्रचंड मोठा वैचारिक बदल घडला. असा बदल ज्याने पुढे जाऊन एका ऐतिहासिक घटनेचा म्हणजेच सामूहिक धर्मांतराचा मार्ग मोकळा केला.
आणि ह्याच वैचारिक बदलाचं पर्यावसन झालं 1935 साली बाबासाहेबांनी केलेल्या त्या ऐतिहासिक घोषणेमध्ये, मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या त्या 5 वर्षांच्या अनुभवाने त्यांना एक गोष्ट अगदी स्पष्टपणे पटवून दिली होती. ती म्हणजे खरा लढा हा केवळ मंदिर प्रवेशाचा नाहीये, तर ज्या समाजव्यवस्थेत सन्मानच मिळत नाहीये त्या व्यवस्थेमध्ये राहून सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नाही. हाच विचार त्या 5 वर्षांच्या संघर्षाचं खरं सार होतं. तर या संपूर्ण कथेतून आपण काय शिकतो की इतिहासात अनेकदा जे वरवर अपयश दिसतं तेच खरं तर एका खूप मोठ्या विजयाचं बीज ठरतं. कधीकधी तात्काळ यश न मिळणंच एका मोठ्या आणि चिरस्थायी विजयाची पायाभरणी करत असतं. काळाराम मंदिर सत्याग्रह हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. हा विचार नक्कीच करायला लावणार आहे, नाही का?